क्वेश्चन रीड कर. चंदन चंदन हा वंदन मदन नदन हा वदन लदन सदन सदन. मैम 1 नंबर. 1 नंबर करेक्ट आहे ना. हो. एक नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे हो की नाही. चंदन आणि वंदन हो की नाही प्रथमेश. हो. हा नेक्स्ट बघू आपण. बघा स्क्रीनवर दिसतोय ना. आता बघा कोण सांगणार. अथर्व. अथर्व अनम्यूट युअर सेल्फ. अथर्व स्वामी. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हिनिंग. स्क्रीनवरच रीड करायचं बाळा. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होतील तो पर्याय निवडा. सगर नगर कधर मगर. फक्त ड योग्य. नीट वाचस. सगळे घालून बघ येते का. फक्त ब आणि ड योग्य. फक्त ब आणि ड योग्य म्हणजे नगर. सॉरी नगर आणि मगर. नगर आणि मगर. ओके सगळे घालून बघितले का तू. सगर हो. नगर. हा फक्त हा करेक्ट आहे. नगर. नगर म्हणजे आपण नगर कशाला म्हणतो. सिटीला. सिटी. हा नगर आणि मगर करेक्ट आहे. हे क्वेश्चन सोडवताना घाई पण करायची नाही. कधी कधी आपण घाईमध्ये डायरेक्ट ऑप्शन लिहितो नाही हेच करेक्ट असेल. पण थोडे किती वेळ लागतो आपल्याला. 1 मिनिट पण लागत नाही. सगळे ऑप्शन चेक करायचे. ओके. आरुष अनम्यूट युअर सेल्फ. आरुष. यस मॅम. स्क्रीनवरच रीड कर बाळा. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होतील या पर्याय निवडा. हा बघ. बेमान बेलमान. बेलमान हा काय शब्द आहे का. नाही. नाही. सेकंड बघ घालून. होतोय का शब्द सेकंड नंबरचा ब वाला. नाही. नाही होत का बाळा. पैलवान. पैलवान शब्दाला अर्थ आहे की. हो. मग नाही कसा बोलतो. होतो की नाही पैलवान शब्द. हो. मग थर्ड नंबरचा घालून बघ. सालकन. हा होतोय का बाळा. नाही. नाही. फोर्थ बघ. बलवान. आहे का बलवान शब्दाला अर्थ. हो. आहे की नाही. पैलवान म्हणजे जे कुस्तीला वगैरे उतरतात की नाही त्यांना आपण काय म्हणतो पैलवान. आणि बलवान म्हणजे शक्तिशाली. ओके. बलवान. ओके.
तर हे दोन्ही काय येणार मग? ब आणि कोणता ऑप्शन येणार? ब आणि काय येणार? ड. हो की नाही? हो. हा, ब आणि ड करेक्ट आन्सर. थँक्यू. वेलकम. Advik, unmute yourself. येस मॅम. स्क्रीनवरच रीड करायचे बाळा. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल? हा, वादळ, वानर, फक्त क योग्य. करेक्ट. सेकंड, हा, करेक्ट आहे. फक्त क योग्य. काय शब्द तयार होतोय क ऑप्शन टाकल्यावर? वानर, वानर आणि मावन, मानव. व्हेरी गुड. मानव आणि वानर करेक्ट आहे. ओके. शिवतेज, अनम्यूट युअरसेल्फ. शिवतेज, यस मॅम. स्क्रीनवरच रीड करायचे. खालील शब्द कोडे पूर्ण करण्यासाठी कोणती अक्षरे वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील? बघ बरं घालून. नावास, नारजी, नारस, नाआजी, नावाद, नापास, नारा, नाराजी, नाबाद, नारास, नावजी, नावर. पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन काय येणार? ब. फक्त ब आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 1. करेक्ट. फक्त ब योग्य. नापास, नाराजी आणि नाबाद. ओके. पेज नंबर किती आहे? आ, पेज नंबर. कशाचं पेज नंबर? या टॉपिकचा. पेज नंबर नाही, शब्द कोडे. हा, हे जे आपण पीपीटी बनवतो ना, हे आपण जे सॉल्व करतो रोज, ते आपण सगळ्या पुस्तका रेफर करून ही पीपीटी बनवलेली असते. ओके, ही पीडीएफ. त्यामुळे एकाच बुक्सवर आपण ही पीडीएफ बनवत नाही. ओके, थँक्यू. हे सांगणारे आराध्य. ओके, 2 मिनिटं. संस्कृती, अनम्यूट युअर सेल्फ. संस्कृती, यस मॅम. स्क्रीनवरच रीड करायचे. रिकाम्या चौकटीत कोणता शब्द वापरल्यास अर्थपूर्ण
शब्द अर्थपूर्ण तयार अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तुझं बरोबर आहे, तू अर्थपूर्ण इथं वाचलं, पण हा टायपिंग मध्ये पला उकार पू राहिलाय, अर्थपूर्ण हा शब्द. ओके, पुढे हा कोणता शब्द तिथं वापरलं की नेत्र हा ब कोणतं येणार? सगळे घालून बघ. संस्कृती सगळे घालून बघ. पर्याय क्रमांक 4 अ कड करेक्ट आहे, ड ऑप्शन येणार. काय येणार? नेत्रदान, कन्यादान, मतदान, हो की नाही? नेत्रदान म्हणजे डोळ्यांचं दान करणे. काही लोक बघा, जेव्हा ते देवाघरी टीचर जातात. हा काय बाळा? टीचर तुम्ही विचारतच नाहीत मला आता. सगळ्यांचा टर्न असतो ना, तुला विचारते की खूप वेळा विचारते संस्कृती. सगळ्या आपल्या 1 तासाचं लेक्चर असतं, 1 तासामध्ये सगळे जेवढे होतील तेवढे होतात ना रोज. कितीतरी लोकांना मी अनम्यूट करा सांगते तरी अनम्यूटच करत नाहीत. कितीतरी लोक अशी आहेत की ज्यांना मी पहिल्या दिवसापासून किती वेळा अनम्यूट करा सांगितले, एकदा पण अनम्यूट झालेली नाहीत. असं पण आहेत काय काय लोक. ओके, सगळ्यांना चान्स मिळणार. आपल्याला जेवढा वेळ असतो तेवढ्या वेळात आपण सगळ्यांना चान्स देतो, हो की नाही? हो. हा, करेक्ट आन्सर सांगितलं. तर बघा, ह्याचा ऑप्शन आहे 4, क ड. नेत्रदान, कन्यादान आणि मतदान. नेत्रदान म्हणजे डोळ्यांचं दान, कन्यादान आणि जे आपण वोटिंग करतो ते मतदान. ओके, नेक्स्ट बघूया आपण. सिद्धी, अनम्यूट युअर सेल्फ. सिद्धी. यस मॅम. हा, अरे झाली PDF. एक तुला सॉल्व करायला सांगते. ह्याचं सांग आन्सर. कोणता ऑप्शन येणार? तर काय येणार? एक ते लाऊडली मला आवाजच येत नाही तुझा. यस मॅम. हा, आला आवाज. सांग काय येणार ह्याचा ऑप्शन. सांगते मॅम 2 मिनिट. झालेला आहे हा. आपण आपली आजचे झाले शिकून, हे आपण थोडं रिव्हिजन करतोय. कोण लेट वगैरे जॉईन झालेलं असतं त्यांना पण समजावं. काय येणार बाळा बघ. जनन. आ जनन. ऑप्शन नंबर सांग. ऑप्शन नंबर 4. अगं तुझा आवाज अजिबात येत नाही मला. ऑप्शन नंबर 4. ओके, ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. नयन, मनन आणि वचन. ओके, मानसी, अनम्यूट युअर सेल्फ. यस मॅम. ह्याचं काय आन्सर येणार स्क्रीनवर बघ. काय येणार बाळा? मानसी, काय मॅम येणार 2 ऑप्शन? नंबर. 2 नंबर दोन करेक्ट आहे. करेक्ट आहे, करेक्ट. तरुण, अरुण आणि वरुण. ओके,
तर बघा, शौर्या अनम्यूट युअर सेल्फ. शौर्या अनम्यूट युअर सेल्फ. सृष्टी अनम्यूट युअर सेल्फ. सृष्टी. हे सांगायचं आन्सर कोणतं येणार? चारी पण ऑप्शन घालून बघायचे, कोणतं येते बघायचं. आ काय बाळा? ऑप्शन नंबर 4 येते. करेक्ट. 4 काय येणार? सर्कस, सकस, सरस आणि समास. ओके, करेक्ट आहे. आराध्या अनम्यूट युअर सेल्फ. येस मॅम. ह्याचा आन्सर काय येणार बाळा? क्वेश्चन रीड कर. झालेला आहे. तोंड आपले आणि घर या अर्थाचे शब्द तयार करण्यासाठी शब्दकोड्यात कोणती अक्षरे वापराल? ओके. मदन, सदन, हा बदन, आदन, वदन, सदन, सदन, कदन. काय येणार बाळा? ऑप्शन नंबर 4. येस मॅम. ऑप्शन दोन. ओके. शौर्य आणि आराध्या दोघं अनम्यूट झाले. शौर्य पहिलेच तुला केलेलं, तू झाली नव्हती. शौर्या का शौर्य आहे? शौर्य. शौर्य. ओके. तुला पहिले अनम्यूट केलेलं, तू झाला नव्हता. आता आराध्या बोलतीये. 2 मिनिटं थांब. आराध्या. हा. हा, काय आन्सर येणार ह्याचं? 4. 4 आन्सर करेक्ट आहे का बघ. काय विचारले त्यांनी? तोंड आणि घर या अर्थाचे शब्द तयार करण्यासाठी शब्दकोड्यात कोणती अक्षरे वापराल? ओके, आपलं हे झालेलं आहे. पण काही काही मुलं लेट जॉईन झालेत, म्हणून आपलं आज शिकवून कंप्लीट झाले, म्हणून आपण हे 1-2 क्वेश्चनचे रिव्हिजन करतोय. ओके. तर आत्यांनी काय विचारले? तोंड आणि घर या अर्थाचे शब्द आपल्याला पाहिजेत. आपले बाकी जे क्वेश्चन होते ते कसे? अर्थपूर्ण शब्द फक्त ह्यात घालायचे होते. आता हा जरा थोडा वेगळा आहे प्रश्न. हे आता तोंड. आता बघ, सदन ह्या शब्दाला तोंड ह्या शब्दाचा अर्थ आहे का? सदन हा शब्द घर या शब्दाचा अर्थ आहे. घर म्हणजे सदन. ठीक आहे. मग सदन आणि स कदन. कदन म्हणजे काय? काहीच अर्थ होत नाही ना कदनचा, आराध्या. हो की नाही? हो. मग ऑप्शन नंबर 4 रॉंग आहे. 3 घालून बघ बरं, होतोय का? हो. काय होतोय वाचून दाखव. वदन, सदन. होतोय का? हो. वदन म्हणजे काय? वदन म्हणजे तोंड बाळा. ओके. हो. आपण म्हणतो की नाही श्लोक, वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, म्हणजे वदन म्हणजे तोंड आणि घर म्हणजे सदन, म्हणून ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ओके. हो. हम्म. थँक यू मॅम. वेलकम. शौर्य अनम्यूट युअर सेल्फ.
Yes, ma'am. ह्याचा आन्सर Yes, सांग. ma'am. हा, ह्याचा आन्सर सांग. व टिंब टिंब न वनन वमन वरण वजन. पर्याय क्रमांक 4 वजन. करेक्ट आहे. गुड. चलो एव्हरीबडी, गुड नाईट ऑल ऑफ यू. तर आज आपण शब्दकोड हा चॅप्टर बघितला. ओके. तर तुम्ही घरी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वगैरे वाचून वेगवेगळी शब्दसंपत्ती सुट्टीमध्ये वगैरे किंवा तुम्हाला फ्री टाइम मिळेल तेव्हा तुम्ही शब्दसंपत्ती तुमची वाढवायची, म्हणजे तुम्हाला हे शब्दकोडे पटकन सॉल्व करता येतील. ओके. बाय.